हाय एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सिद्धिका लर्निंग। या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आज काही प्री रायटिंग स्टॉक अँकर शिकवणार आहे। फॉर नर्सरीच्या जी क्लासची मुलं असतात त्यांच्यासाठी, ज्यांची वय 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष, 3.5 वर्षाची जी मुलं असतात, जी आपण शाळेत पाठवण्याच्या अगोदर घरीही त्यांना ही ॲक्टिव्हिटी करायला देऊ शकतो। जसे की आपल्याला नंबर, अक्षर किंवा अल्फाबेट लाईक ABCD 1 to 10 असे जे नंबर असतात ते लिहिण्यासाठी किंवा अक्षर लिहिण्यासाठी ह्या लाईनचा कचा यूज करावा लागतो। म्हणजे त्यासाठी मुलांना प्री रायटिंग म्हणजे ते लेटर लिहिण्याच्या अगोदर आपण मुलांना काही बेसिक जे स्टेप असतात ते आपण जर मुलांना शिकवले तर लेटर लिहिण्यासाठी मुलांना इझी पडू शकतं। म्हणून ह्या लाईन की हा क मी आज तुम्ही मुलांना कशा शिकवू शकता ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। जसे की फर्स्ट आहे स्टँडिंग लाईन। स्टँडिंग लाईन म्हणजे उभी रेषा। उभी रेषा ही इंग्लिशची जी अल्फाबेट असतात लाईक L, E, F, T ह्या लेटरसाठी महत्त्वाची असते, त्यामुळे ही मुलांना येणं गरजेचं असतं। त्यानंतर स्लीपिंग लाईन। स्टँडिंग लाईन काढण्यासाठी आपण वरती एक डॉट, खाली एक डॉट मी व्हिडिओमध्ये जसं काढलं तसं तुम्ही मुलांना काढून देऊ शकता। तशी असं काढल्याच्या नंतर असा डॉट काढल्याच्यानंतर मुलं ही इझिली असंही जुळवू शकतात किंवा डॉटेड लाईन काढू शकतात आणि त्यावरती मुलांना गिरवायला सांगू शकता। त्या पद्धतीने मुलांना ती येऊ शकते। त्यानंतर आहे स्लीपिंग लाईन। स्लीपिंग लाईनमध्ये पण आपण असे डॉट काढू शकतो, मुलांना जुळवायला देऊ शकतो। आणि नंतर स्टँडिंग लाईन आणि स्लीपिंग लाईनचे काही लेटर मुलांना, म्हणजे फॉर एक्झाम्पल T, L जे असे लेटर आहेत ती मुलांना आपण स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन असे काढल्यानंतर मुलांना इंटरेस्ट वाटतो, अरे आपल्याला L लिहिता आलं। त्यानंतर मग मुले पुढे ही लेटर लिहिण्यासाठी उत्सुक असतात किंवा इंटरेस्टेड असतात। त्याच्यानंतर येतात स्लँडिंग लाईन। स्लँडिंग लाईनमध्ये 2 टाईप असतात, राईट स्लँडिंग लाईन, लेफ्ट स्लँडिंग लाईन। राईट स्लँडिंग लाईन अशा प्रकारे असते, म्हणजे आपण तिरकी रेषा जिगजॅग पण आपण मुलांना असं जिगजॅग काढायलाही शिकू शकतो। ही एक स्टँडिंग लाईन, ही एक स्लँडिंग लाईन, याला जिगजॅग लाईन्स किंवा स्लँडिंग लाईन असेही म्हणतात। त्यामध्ये राईट आणि लेफ्ट 2 प्रकार येतात। त्यानंतर आहेत कर्वमध्ये अप्पर कर्व, राईट कर्व, अप्पर लेफ्ट, राईट लेफ्ट, अप्परवर्ड, डाऊनवर्ड अशा 4 प्रकारच्या कर्व येतात, ज्याने की फर्स्ट आहे राईट कर्व म्हणजे C शेप सारखी जी कर्व असते। राईट कर्व म्हणजे राईट कडून लेफ्टकडे जी जाते तिला आपण म्हणजे राईट म्हणतो, जी की C आपले ABCDतलं जसं C आहे अल्फाबेटमध्ये तसं आपण C काढण्यासाठी याचा यूज करू शकतो। फर्स्ट मुलांना कन्फ्युजन असेल, लेफ्ट, राईट, अप्पर, डाऊन हे मुलांना बऱ्याचदा जमत नाही। म्हणजे C काढायला लावलं तर आपण तो Dच्या शेपचा काढतात, Dचं काढायला लावलं की ते C शेपचा काढतात। पण मुलांना जसे मुलं प्रॅक्टिस करतात तसं मुलांना हे काढण्यासाठी इझी पडू शकतं। नंतर आहे लेफ्ट म्हणजे ह्या यूजने आपण C वगैरे काढू शकतो। नंतर लेफ्टमध्ये जसं की